नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भुईमुग जो आहे तो आज भुईमुगाला आपल्या जवळपास 50 दिवस झालेले आहेत। हे बघा 5 जानेवारीची पेर आहे, आज 24 फेब्रुवारी आहे। 30 आणि 50 दिवस होत आहेत। हे जे स्प्रिंकलर दिसते लावलेलं, याच्याकडे आपण काल भिजवलं आणि तसंच मग आता पलीकडल्या साईडनं स्प्रिंकलर लावलेत। यावर्षी ऊन लवकरच भरपूर पडत आहे, त्यामुळे रान लवकर कोरडे होत आहेत। हे बघा आता याला जे आहे तर परवा दिवशी आपण सकाळी लावलं होतं आणि याला हे बघा वरचं जे आहे ते कोरडा आणि भेगा पडल्याने दिसत आहे। ऊन भरपूर असल्यामुळे ते होत आहे, पण याच्या खाली जे आहे ते खाली ओल आहे। हे बघा यावर्षी उन्हाळा लवकर चांगला जोरात सुरू झालेला आहे, त्यामुळे लवकर पाणी दिलं की लगेच वाळत आहे। आता याला आपण हे पाणी द्यायच्या अगोदर युरिया फेकला याच्यामध्ये। अगोदर ही लाईन जी दिसते या लाईनमध्ये युरिया फेकला आणि स्प्रिंकलर लावले याच्यामध्ये। आणि नंतर पलीकडल्या लाईनमध्ये पलीकडे जे स्प्रिंकलर दिसत आहेत आणि याला आज सकाळीच पाणी दिले। हे बघा आज सकाळी पाणी दिले याला। अजून रोग वगैरे कोणताही काही पडलेला नाही, फक्त आमची जी पेर आहे ती पेर दाट नाही झाली, त्यामुळे आपल्याला भरपूर रान मोकळं दिसत आहे। एवढ्यामध्ये 13 किलो पडलेला आहे, तर जवळपास याच्यात 20 किलो पेरायला पाहिजे होता, पण ते आता तसा न पडल्यामुळे पेरताना आपल्या जे भुईमुग आहे तर आपला दाट निघलेला नाही। बियाणे जे आहे ते आपण खुलं बियाणे आणलं होतं दुकानावरून। खुलं बियाणे आणलं होतं, त्याची आपण पेर केली होती। 10-26 पेरताना सोबत टाकलं होतं। आणि जसं की आता म्हणलं की हे पाणी द्यायच्या अगोदर याच्यामध्ये आपण युरिया फेकला होता आणि नंतर हे स्प्रिंकलरनं पाणी दिलं। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही कमी वाटल्यास किंवा आमचा भुईमुग कसा आहे याला काय अजून आपल्या मार्गदर्शनाची गरज पण आहे, काय आपण कोणते औषधं किंवा काही जे आवश्यक आहे ते जर आपण सुचवलं तर आपलं स्वागतच आहे। कारण वाढ काही त्या मानाने झालं नाही, आता 50 दिवस झालेत, त्यामुळे एखादं टॉनिक किंवा एखादं खत जर असेल तर आपण शेतकरी मित्रांनो सुचवू शकता आमच्यासाठी। तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूच, तोपर्यंत जय जवान जय किसान।